उठा, डोळे उघडे ठेवून नीट पहा आणि ऐका, आपल्या सुसंस्कृत भारत देशात नेमकं चाललंय काय. एकीकडे सामान्य माणूस उन्हात तानात भुकेला ताणलेला श्रीरामाच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत उभा राहतो. तो फक्त जय श्रीराम अशी घोषणा करत असतो. आणि दुसरीकडे लहान मुलींवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात दोषी असलेला, जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेला बलात्कारी आसाराम बापू तो पॅरोलवर बाहेर येतो आणि थेट श्रीरामाच्या मंदिरात VIP दर्शन घेतो. त्यासाठी रेड कार्पेट का, स्पेशल प्रवेशद्वारातून एंट्री का, विशेष त्याचं स्वागत का, त्याला हात जोडून त्याचं स्वागत भयान आहे. ज्या प्रवेशद्वाराने देशाचे मोठे नेते जातात त्याच प्रवेशद्वाराने या बलात्कारी दोषीला आत जाऊ का दिलं जातं. आणि मग थेट प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात, श्रीरामांच्या भक्तांच्या मनात उभा राहतो, नरेंद्र मोदींचं सरकार हा कोणाचा न्याय करताय का. सामान्य भक्तांच्या रांगा आणि बलात्काऱ्यांचा सन्मान, नेमकं माझ्या भारतात चाललंय काय. हा श्रीरामांचा दरबार आहे की VIP लोकांचा खास क्लब. कायदा सगळ्यांसाठी समान आहे का, की काही लोकांसाठी नियम वेगळे असतात. नेमकं माझ्या भारतात चाललंय काय. धर्माच्या नावावर पाप करणाऱ्यांनो आणि त्यांना पुन्हा पुन्हा देवाच्या दर्शनासाठी सन्मानानं स्वागत करणाऱ्यांनो, सावध राहा. ही जनता आता माफ करणार नाही, हे आता चालू दिलं जाणार नाही. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या प्रत्येक गुन्हेगार VIP बनेल आणि सामान्य माणूस रांगेत असाच अडून राहील. जागे व्हा, प्रश्न विचारा. VIP संस्कृती संपली पाहिजे का. कायदा सगळ्यांसाठी एक आहे का. पण न्याय नसेल तर जय श्रीरामाची घोषणा काहीच कामाची नाही. जय श्रीरामाच्या घोषणेला काही अर्थ राहणार नाही.